झिरो मध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. प्रामुख्याने पुरुष सत्ताक असलेल्या आपल्या समाजात प्राचीन काळापासून महिलांचा वापर शस्त्रासारखा केला गेला. याचे दाखले जगभराच्या इतिहासात मिळतात. पुराण कथांमधील ऋषीमुनींच्या तपस्या भंग करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या अप्सरा किंवा आधुनिक युगात दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हेरगिरी केलेली माताहरीसारखी गुप्तहेर असा हा जागतिक पट आहे. भारतात चाणक्यानं तर 20 कन्यांचा राजकारणासाठी उपयोग करण्याची सूचनाही केली होती. तर आधुनिक भारतात सिक्कीम भारतात सामील होण्यापूर्वी तिथल्या राजाला आपल्या प्रेमपाशात ओढणारी महिला ही अमेरिकेच्या सीआयएची गुप्तहेर असल्याची चर्चा झाली. अगदी ताज्या इस्रायल-इराण संघर्षात इस्रायलच्या मोसादची महिला गुप्तहेर तब्बल 4 वर्ष इराणमध्ये शिया मुस्लिम महिला बनवून राहिली आणि तिथली रहस्य मायदेशी पाठवत होती. मधुर भांडारकरांच्या कॉर्पोरेट या चित्रपटात प्रतिस्पर्धी कंपनीची व्यावसायिक रहस्य जाणण्यासाठी महिलेचा वापर एका महिलेकडून करण्यात येतो याचंही चित्रण आहे. तेव्हा राजा असो, राष्ट्र असो की कंपन्या की माणसं, आपल्या हेतूंसाठी हा हनी ट्रॅप वापरला जातो. हे सगळं आठवायचं कारण म्हणजे महाराष्ट्रात नुकताच समोर आलेला 1-2 नाही तब्बल 72हून अधिक सनदी अधिकारी, काही माजी राजकारणी हनी ट्रॅपचा त्यांच्याबद्दलचा मामला समोर आलाय. राज्याला चिंतेत टाकणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यामधील 72 प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी, माजी मंत्री हे हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची माहिती उघड झाली आहे. या संदर्भात ठाणे गुन्हे शाखेकडे 3 तक्रारी दाखल झाल्यात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या 3ही तक्रारींची सध्या गोपनीय चौकशी पोलिसांकडून सुरू आहे. नाशिकमधील एक वरिष्ठ अधिकारी, नवी मुंबईमधील एक व्यक्ती आणि ठाण्यामधील एका बड्या व्यक्तीनं या तक्रारी केल्यात आणि अगदी उघड कारणांसाठी या 3ही तक्रारींमध्ये गंभीर स्वरूपाचे आरोप आहेत आणि संवेदनशील प्रकरण पाहता कोणाची नावं जाहीर करण्यात आलेली नाही. या संदर्भात उच्चस्तरीय गोपनीय चौकशी केली जाते, मात्र अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. ही एक मोठी आणि तितकीच धक्कादायक बाब आहे, कारण राज्यामधील 72 प्रशासकीय अधिकारी, क्लास 1 अधिकारी, सनदी अधिकारी, माजी मंत्री आहेत की नाही याचा अजून शोध लागतोय, पण चर्चा अनेकांची आहे. आणि माजी मंत्री याच्यापैकी काही जण हनी ट्रॅपमध्ये अडकले असल्याची जर काही माहिती सत्यता पुढे उघड झाली तर हा मोठा गजब ठरेल. ठाणे गुन्हे शाखेकडे या बाबतीतली चौकशी सध्या सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आजचा आपला झिरोवरचा प्रश्न आहे, तो पाहूयात आणि नेहमीप्रमाणे चर्चेला सुरुवात करूयात. पहिल्यांदा पाहूयात आपला प्रश्न. आजचा प्रश्न आपण पाहूयात झिरोवरचा. आपला प्रश्न आहे हा: राज्यातील 72 माजी सनदी अधिकारी, काही मंत्री, माजी मंत्री, क्लास 1 अधिकारी हनी ट्रॅपमध्ये अडकणं म्हणजे समाजाची नैतिक पातळी ढासळल्याचं द्योतक आहे का? होय किंवा नाही असे 2 पर्याय आहेत. एबीपी माझाच्या एक्स, फेसबुक, युट्यूब, इंस्टाग्रामच्या हँडलवरती जाऊन आपण या प्रश्नासाठी आपलं मत नोंदवू शकता आणि आपल्या प्रतिक्रिया सुद्धा देऊ शकता. आणि आता आपण बघूयात काही निवडक प्रतिक्रिया. जेव्हा लोकांना आम्ही याबद्दल विचारलं तरी जनता सगळं जाणते, पब्लिक हे सब जानते. लोकांनी काय म्हटलेले पाहूया. त्यासाठी जाऊयात मीडिया सेंटरला. लोकांचं काय म्हणणं आहे, झिरो आवरच्या प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे पाहूया. युट्यूबवर आलेली प्रतिक्रिया आशिष मनवरे लिहितात: हे खूप भयंकर आहे. पक्ष आणि राजकारण बाजूला ठेवा, पण या लोकांनी सुसंस्कृत महाराष्ट्राचं पार धिंडवडे काढले. अक्षय काळे लिहितात: महाराष्ट्राची संस्कृती संपूर्ण देशात अभिमानानं मिरवली जाते, त्याला डाग लावणाऱ्या या महाशयांची नावं जनतेसमोर यायला हवीत. नितीन घोडेकर लिहितात: पैसे आणि सत्ता आली की त्यापुढे नैतिकता खुजी ठरते. रणजित शेडगे लिहितात: नैतिक पातळी घसरली नाही तर संपली आहे, लोक फक्त पैशांच्या मागे आहेत. नागेश लिहितात: सुसंस्कृत महाराष्ट्रासाठी वाईट वाटतं. तर इंस्टाग्रामवर आलेली प्रतिक्रिया श्याम ठाणेदार लिहितात: हनी ट्रॅपच्या नादी लागणं म्हणजे स्वतःचं आयुष्य बर्बाद करून घेणं. सोपान सपकाळ लिहितात: समाजाची नाही, या काही भ्रष्ट माजी आमदार, खासदार, मंत्री, अधिकारी वर्गाची नैतिकता राहिलेली नाही. आणि याबद्दल बोलण्यासाठी आपण जाणार आहोत गेस्ट सेंटरला. आज आपल्यासोबत अनेक पाहुणे असणार आहेत, त्यापैकी आता 2 पाहुणे आले.